नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी पेसाची जी केस या ठिकाणी टाकली होती, त्या पेसाच्या केसचं या ठिकाणी काय झालेलं आहे आणि काय झालेलं नाही, तर याचे अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे। तुमच्या समोर मी सुप्रीम कोर्टाची या ठिकाणी जी वेबसाईट आहे ती ओपन करून त्यातल्या एक एक गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे की नेमकं या पेसाच्या केसमध्ये काय झालेलं आहे आणि याचा काय निकाल या ठिकाणी लागलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपली जी केस आहे तुमच्या समोर मी ओपन केलेली आहे सुप्रीम कोर्टची केस स्टेटसमध्ये घेऊन। आपली डायरी नंबर 40524 आहे 2023 ची। आपली जी केस आहे ते सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र। कोणाच्या विरुद्ध आहे? या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरुद्ध सामाजिक विकास प्रबोधिनी यांनी या ठिकाणी काय टाकलेली आहे? केस टाकलेली आहे। तर हे जे केस आहे 45/24 30/9/2023 ला या ठिकाणी टाकलेली केस आहे आणि व्हेरीफाईड ही ऑन बोर्ड कधी आलेली आहे? 4 ऑक्टोबर 2023 रोजी ऑन बोर्ड ही केस काय आलेली आहे? कधी? 4 ऑक्टोबरला। तर या 4 ऑक्टोबर पासून याचं स्टेटस जे आहे ते स्टेटस काय दाखवते आपल्याला? स्टेटस किंवा स्टेज या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे, मोशन हिअरिंग, डिस्पोजल, फायनल डिस्पोजल ॲट ॲडमिशन स्टेज आहे। या ठिकाणी सिव्हिल केसला 10/11 या ठिकाणी हिचं हिअरिंग झाली होती। डिस्पोजल केस आहे सिव्हिल। या ठिकाणी यांची जी टेंटेटिव्ह केस मे बी या ठिकाणी लिस्टेड ऑन लाईकली टू बी लिस्टेड ऑन 5/3/2024 रोजी या ठिकाणी याची जी तारीख आहे, कोर्टाला खूप सारे कामं असल्यामुळे ही तारीख आपोआप त्या ठिकाणी काय होत असते? जनरेट होत असते। तर आतापर्यंत 13 फेब्रुवारी ही तारीख या ठिकाणी जनरेट झाली होती। त्यामुळे आता ही तारीख 13 फेब्रुवारीची जाऊन कुठं झालेली आहे? 5 मार्च झालेली आहे। त्याप्रमाणे मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी केसचं निकाल काही लागू द्या, की निकाल काही जरी लागलं तरी काही कोणाला या ठिकाणी फरक पडत नाही। फरक फक्त एवढाच पडणार आहे की नेमकं ज्या लोकांना अप्लाय करता आलं नव्हतं त्या लोकांचं सुद्धा त्या ठिकाणी त्या भागातल्या अर्जाचा त्या ठिकाणी समावेश होणार आहे। बाकी इतर पेसा किंवा इतर जागेवर कोणालाही काही फरक पडणार नाही। तर ही जी केस आहे या ठिकाणी जर या तारखेला झाली नाही तर पुढची तारीख भेटली आणि पुढची तारीख भेटल्यानंतर आचारसंहिता लागते। आचारसंहिता लागली की मित्रांनो, ह्या ज्या परीक्षा आहेत एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी साधारणतः जाण्याची शक्यता। आता 5/3 केसला काय होईल? तर मित्रांनो, या ठिकाणी परत आपल्यासमोर दोन ऑप्शन आहेत। एक तर केस रिझॉल्व्ह झाली, केस जर रिझॉल्व्ह झाली तर मार्चच्या शेवटच्या वीकमध्ये एक्झाम होईल। काय होईल? मार्चच्या शेवटच्या वीकमध्ये या ठिकाणी एक्झाम होईल। जर केस रिझॉल्व्ह झाली नाही किंवा टेंटेटिव्ह डेट जर अशीच पुढे वाढत गेली तर मित्रांनो फिक्समध्ये एप्रिलमध्ये काय होईल? परीक्षा होईल। कधी होईल परीक्षा? एप्रिलमध्ये। आणि एकदा का आचारसंहिता लागल्या की या ठिकाणी सरकार नावाची गोष्टच राहत नाही। मग ती केस कोण लढण्यासाठी कोणीही या ठिकाणी रिकामं असणार नाही। त्यामुळे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यावर या ठिकाणी आपण आपलं जो पुढची या ठिकाणी काय आहे असणार आहे। तर या ठिकाणी ऑर्डिनरी मॅटर आहे 1807 कॅटेगरी कोणाकोणाची या ठिकाणी आहे? आपले जे कॅवेट वकील कोण आहेत? ईशान जॉर्ज आहेत पिटिशनर ॲडव्होकेट, आणि रिस्पॉन्डेबल ॲडव्होकेट जे आहेत आदित्य अनिरुद्ध कॅवेट या ठिकाणी आहेत गव्हर्नमेंटतर्फे, आणि ॲडिशनल आहेत ईशान जॉर्ज। ते या ठिकाणी वेगवेगळ्या लिस्टिंग डेट्स तुमच्या समोर दिलेले आहेत। टॅक्स मॅटर या ठिकाणी दिलेलं की हे मॅटर कोणाकोणाशी संबंधित या ठिकाणी आहेत। नंतर या ठिकाणी अर्लियर कोर्ट डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत। अर्लियर कोर्ट डिटेलमध्ये टोटली जे झालेलं आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे। नंतर या ठिकाणी डेट डिफेक्ट्स दिलेले आहेत, नोटिशन मेमो, ड्रॉप अपीरियन्स, ऑफिस रिपोर्ट, सिमिली आणि कॅवेट या ठिकाणी कॅवेट दिलेला आहे। हायकोर्टनं 27/9 या ठिकाणी केस ऑन बोर्ड या ठिकाणी आलेली आहे। 3/10 आणि 8/11 या ठिकाणी कॅवेट जे आहे ते सध्या ॲक्टिवेट या ठिकाणी आहेत। तर स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस सामाजिक विकास प्रबोधिनी आणि नंबर ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल वर्सेस सामाजिक विकास प्रबोधिनी, म्हणजे या ठिकाणी केसेस किती झाले? आता 2 या ठिकाणी कॅवेट झालेले आहेत एकमेकाच्या विरुद्धार्थी। किती झालेले आहेत? 2। तर या ठिकाणी 2391 नंबर आहेत प्रतीक आर बोंबार्डे आणि आहे तिथं आदित्य अनिरुद्ध पांडे। तर हे दोन वकील या ठिकाणी आहेत ॲडव्होकेट। आणि 3/10 केस या ठिकाणी पडल्या 8/10 दुसरी केस सेम या ठिकाणी पडलेली आहे कॅवेटमध्ये, ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल वर्सेस सामाजिक विकास प्रबोधिनी। तर या ठिकाणी ही जी केस आहे या ठिकाणी 2 केस आहेत, द स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस सामाजिक विकास प्रबोधिनी। तर या ठिकाणी सामाजिक विकास प्रबोधिनी यांनी केस कोणावर टाकलेली आहे? महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर केस टाकलेली आहे की तुम्ही जे आरक्षणाचा जो गडबड केली ते तुम्ही अशी गडबड का केली।
तर या ठिकाणी परत त्याच्यावर कॅवेटमध्ये काय पडलेलं आहे, या कॅवेटमध्ये केस पडलेली आहे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल. तर या ठिकाणी जनजातीय जे आहे ऑर्गनायझेशन या ठिकाणी ट्रायबलची, त्यांनी परत सामाजिक विकास प्रबोधनीवर काय टाकलेली आहे, केस टाकलेली आहे. तर ही केस या ठिकाणी बॉम्बे कोर्टमध्ये चालली आणि ही सुद्धा बॉम्बे कोर्टमध्ये केस चालली आणि ही केस ताबडतोब अर्जंट मॅटर म्हणून या ठिकाणी डायरेक्ट कुठे गेली, सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी ही केस काय पोहोचलेली आहे. मात्र अजून हिचं जनरल नाही, सिमिलरिटी, याने सिमिलरिटी सांगितलंय की आतापर्यंत ह्या कोणकोणत्या केसेस एकमेकाशी संबंधित आहेत. तर जवळपास 10 केसेस या ठिकाणी 9 केसेस एकमेकाशी काय आहेत, सिमिलर या ठिकाणी झालेले आहेत. तर 9 केसेस या ठिकाणी आहेत, तर त्यांचा पूर्ण गोषवारा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. तर मित्रांनो, ह्या केसेस होत राहतील. तर या केसेस ज्या आहेत त्या होण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण डबल अकॅडमीतर्फे आरोग्य सेविकेसाठी शॉर्ट मेंटरशिप बॅच आणि ज्यांना वर्षभरामध्ये कधीतरी आरोग्य विभागात लागायचं आहे किंवा स्टाफ नर्स लागायचं आहे अशांसाठी लॉंग मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेले आहेत. आरोग्य सेवक सेविकेसाठी ज्या शॉर्ट मेंटरशिप बॅचेस आहेत की जेणेकरून या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही. तुम्हाला यावेळेस सिलेक्शनच पाहिजे फायनल, भले या ठिकाणी परीक्षा 1-2 महिने लेट जरी झाली तरी तुम्हाला पोस्ट मिळवायची आहे, अशांसाठी स्पेशल मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण शॉर्ट मेंटरशिप बॅच तुमच्या आरोग्य सेवक सेविकेसाठी या ठिकाणी तयार केलेली आहे. ज्या बॅचमध्ये तुम्ही काय तुमच्यासाठी काय काय करणार आहे याची माहिती मी तुम्हाला फोनवर सांगू शकतो. सर्व माहिती या ठिकाणी सांगणं पॉसिबल नाही, ज्याच्यामध्ये तुमचं आजच्या तारखेत तुमचा जो स्कोर आहे आणि जर महिन्यात किंवा 15 दिवसात परीक्षा झाली तर तेवढ्या दिवसात तुमचा जो स्कोर आहे तो वाढणं शक्य नाही. ज्यांना आजच्या तारखेत 120-130च्या आत स्कोर येतो अशांची जर 15 दिवसात किंवा 30 दिवसात परीक्षा झाली तर मित्रांनो तुमचा स्कोर 150-60चा क्रॉस करत नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी खास ही बॅच आहे. तसंच ज्यांना शेवटचा चान्स आहे स्पर्धा परीक्षेचा त्यांनी सुद्धा या ठिकाणी ही बॅच जॉईन करू शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला मार्गदर्शन योग्यरित्या लाभलं जाईल, ज्याच्यामध्ये तुमचं मी चेक करणार पेपर, तुमचा अभ्यासक्रम, तुमचं पुस्तकं नेमकं तुमचं काय चुकत आहे. तसंच या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर वाल्यांसाठी सुद्धा आपली ही जी स्पेशल मेंटरशिप बॅच आहे ती मेंटरशिप बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स सगळं त्या ठिकाणी मिळणार आहे, की जी फक्त 30 लोकांची स्पेशल बॅच आहे. तर या स्पेशल मेंटरशिप बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता, ज्यांचे फीस तुम्हाला त्या ठिकाणी कॉल्सवर सांगण्यात येणार आहे. शॉर्ट मेंटरशिप बॅचसाठी जास्त फीस आपण त्या ठिकाणी आकारणार नाही आहे, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला गायडन्स मिळणार आहे आणि ते सुद्धा प्रॉपर गायडन्स, की जे तुम्हाला आता परीक्षेच्या अगोदरच्या काळामध्ये नशिबानं तुमच्या ठिकाणी म्हणजे वाईटच झालं शेवटी, पण तरीसुद्धा ज्यांचं सिलेक्शन होणार नाही अशांसाठी हे संधीच आहे की तुम्हाला तुमचं स्वतःबद्दल या ठिकाणी बदलण्याची काय मिळत आहे, चान्स मिळत आहे. तर अशा तिन्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमची परीक्षा सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी जाण्याचे चान्सेस 60% आहेत आणि मार्चमध्ये होण्याचे चान्सेस किती आहेत, 40%. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की या ठिकाणी परीक्षा होणारच नाही, रद्द होणार नाही. मित्रांनो, ह्या परीक्षा कोणामुळे रद्द झालेल्या आहेत किंवा पुढे ढकलत आहेत, तर हे तुम्हीच या ठिकाणी विद्यार्थ्यांनीच ह्या केसेस टाकलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गव्हर्नमेंटनं ह्या केसेस टाकलेल्या नाही, तर याची तुम्ही काय दक्षता घ्यायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.